गुड इव्हिनिंग. सोलापूर स्टेशन आहे. सोलापूर स्टेशन एकदम स्वच्छ आहे आणि सोलापूर स्टेशनचा स्वच्छतेमध्ये नंबर पण आलेला आहे. तर सोलापूर स्टेशन रक्षाबंधन झाल्यामुळं आज खूप गर्दी होती. सगळेजण रक्षाबंधन झालं आणि निघाले होते. कन्याकुमारी गाडीने आम्ही यायला लागलो होतो. कन्याकुमारी गाडी यायला अजून वेळ होता, त्याच्यामुळं थांबलो होतो. तर मला मी कधी व्हिडिओ काढलेला नाही, पण म्हणलं चला आज सोलापूर स्टेशनला वेळ आहे तोपर्यंत व्हिडिओ काढावा म्हणलं. तर खरंच सोलापूर स्टेशन खूप स्वच्छ ठेवतात. पण कसं आहे पब्लिक नागरिकांना थोडंसं कळत नाही. नागरिक मुद्दाम घाण करतात. केळीची साले टाक, हे टाक, ते टाक, अगं तरीसुद्धा वेळोवेळी स्वच्छता करतात तिथं. म्हणजे सफाई सारखी चालू असते तिथं. आणि स्टेशन पण पहिल्यापेक्षा पण आता छान बांधलेलं आहे. स्टेशन बांधलेलं आहे म्हणजे रूळ जास्त केलेत. प्लॅटफॉर्म म्हणा, प्लॅटफॉर्म आता जास्त केलेले आहेत. हे का सफाई करते बघा ही बाई. आणि पहिल्यापेक्षा अजून मला वाटते 2 प्लॅटफॉर्म वाढवलेले आहेत. त्याच्यामुळं छान वाटते. असे सगळेजण रक्षाबंधनला आलेले होते. भाऊसुद्धा आहेत, कोणी सोडवायला आलेले आहेत आपल्या मुलांसोबत. तर बहिणीला सोडवायला आलेले आहेत. कोणी बहिणीला गावाला पण चाललेत त्यांच्यासोबत सोडवायला बघा सासरी. आणि बरेच जण रक्षाबंधनचे जास्त दिसत होते मला. हातामध्ये भावांच्या राख्या होत्या, त्यांच्यासोबत बहिणी पण होत्या. कोणी बहीण भाऊबीजेला आलेली होती आणि चालले होते. मग तेवढ्यात आमची ट्रेन पण आली. ट्रेन आल्यानंतर मग आम्ही कधी कन्याकुमारीला आम्ही रिझर्वेशन काढत नाही आहे, कारण जागा असते रिकामी. कन्याकुमारीचे लोक सोलापूरला उतरतात, त्याच्यामुळं आम्हाला सीट वगैरे मिळतं. मग आम्ही ट्रेनमध्ये गेलो. ट्रेनमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा सीट नव्हतंच बरं का. ते मुलं होती ना 4 ते बसलेले होते. मग आम्ही इथं वरची 2 सीट रिकामी होते, पण आम्हाला वर चढता येईना. मग साईडला आम्ही बसलो तोपर्यंत. तर त्या मुलांनी म्हटले तुम्ही दोघं पण आंटी आणि अंकल घ्या आमचं हे सीट, आम्ही वर जातो म्हणला. खरंच थँक्यू. आजही म्हणजे म्हणजे काय म्हणतं माणुसकी हरवली नाही मला असं जाणवलं. आणि त्यांनी आम्हाला दोघांनाही सीट दिली. खरंच खूप थँक्यू म्हटलं मी त्यांना, धन्यवाद म्हटलं. खरं त्यांनी मदत खूप छान केली आम्हाला. मग टी.सी. आल्यानंतर आम्ही परत रिझर्वेशन करून घेतो. ट्रेनमध्ये देतात तसं. व्हिडिओ पहा आणि नक्की सांगा.